नमस्कार, कशा आहात? मस्तच ना? मस्तच राहत. तुम्हाला सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे अंगारकी चतुर्थी. तर ही अंगारकी चतुर्थी पूजनानंतर ही कहाणी नक्की ऐका आणि तुमची इच्छा जे काही असेल बाप्पाने लवकरात लवकर पूर्ण करते. तर ही अंगारकी चतुर्थीची ऐका कहाणी. देवा मंगलमूर्ती तुमची नावे तरी किती, गणेश विनायक गणपती तुमची माता पार्वती. तुम्ही सुख करता तूच दुःख हरता, संकट निवारता भक्तांना पावतो. आवडती तिथी चतुर्थी, भक्तजन व्रत करते त्यातली ही अंगारकी चतुर्थी. लोक तिला पहिला मान देतो. तिची कहाणी ही कथा लिहिलेली पुराणी तीच सांगितलेली आहे. ऋषीमुनीने आता ऐका सावधान. कहाणी अंगारकी चतुर्थीची. अवती नगरी फार जुनी, तिथे राहत होते एक मुनी. त्याच नाव होतं भारद्वाज होते उदास ज्ञानी. त्यांच्या आश्रमात विद्यार्थी यायचे, वेद विद्या शिकायचे. भारद्वाज मुनींना मूल बाळ नव्हते, पण आश्रमातील विद्यार्थ्यावर त्यांचे मुलासारखे प्रेम असायचे. अनाथ अपंग मुलांचे ते संगोपन करीत, दीन दुबळ्या मुलांचे ते सांभाळ करीत. एकदा काय झालं, भारद्वाज मुनी क्षिप्रा नदीवर स्नानासाठी गेले. स्नान झाले, सूर्यदर्शन झाले, गणेशाचे स्तवन झाले. डोळे मिटून ते ध्यान धारणा करू लागले. तेवढ्यात तिथे नारद मुनी आले. नारायणा नारायणा असा कितीतरी वेळ त्यांचे नामघोष केला तरी भारद्वाज मुनी अगदी ध्यानस्थ. मग नारदाने जोराने विना झंकार केला. मग भारद्वाज मुनीने ध्यानातून भानावर आले. नारद म्हणाले, मुनिराज, अहो तुमच्या भक्तीमुळे गणेश देव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत. नीट पहा. अहो हे पहा, तुमच्या जवळ इथं भूमीवर एक तेजस्वी बालक दिसतंय, नुकतंच जन्मालय. हे मूल हा देवाचा प्रसाद आहे. भारद्वाज म्हणाले, खरंच की हे नवजात बालक जणू काय भूमीनंच मला दिलं आहे. या बाळाचा रंग कसा, लाल लाल, अंगार सारखा व्हावा. हा अंगारक भौम आता माझाच पुत्र म्हणून मी याचा स्वीकार करतो. नंतर त्या बाळाला भारद्वाज मुनींना मांडीवर घेतलं. नारदाला आनंद झाला. नारायण नारायण म्हणत ते तिथून निघून गेले. अंगारक बाळ हळूहळू मोठा झाला. त्या भौमपुत्राला भारद्वाज मुनीला वेदविद्या शिकवली. त्याला गणेशाच्या भक्ताची शिकवली. गणेशाची अनेक व्रते त्याला समजावून दिली. पार्थिव पूजा, दुर्वा, गणेश व्रत, तीळ चतुर्थी, विनायक चतुर्थी, संकट चतुर्थी, वटगणेश व्रत, महासिद्धी गणेश व्रत वगैरे. गणेशाच्या माथी दुर्वा कुंकुराचे तुरे, हा का गणेश मूर्ती, अशी वक्रतुंड महाकाय गणेश पूजेचे विशेष महत्त्व का वगैरे खूप माहिती दिली. भौम अंगारकाला गणेश भक्तांनी छंदच लागला. ओम गणपते नमः या बीज मंत्राचा त्याने लाख जप केला. नर्मदा तीरावर जाऊन गणेशाची त्यांनी खूप आराधना केली. निष्ठापूर्वक तन्मयतेने त्या गणेश पूजनाचा व्रत, जप, तपश्चर्या केली. तो अहोरात्र गणेश ध्यानात निमग्न राहायचा. माघ कृष्ण चतुर्थी, संकटी चतुर्थी रात्र होता. चंद्रोदयाची वेळ होती. त्या दिवशी मंगळवार होता. अंगारक भौम गणेश पूजेत निमग्न होत. त्यावेळी काय चमत्कार झाला. प्रत्यक्ष श्री गणेश देव प्रसन्न होऊन त्यांच्या पुढे येऊन उभा राहिले. प्रकट झालेल्या त्या मूर्तिमंत गणपतीला पाहून अंगारकाला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, आहा देवा, आज मी धन्य झालो, मला मुक्ती द्या. गणेश देव त्याला म्हणाले, वत्सा, तुझ्या या भक्ती व्रत नियमाचे साधनेने मी प्रसन्न झालो आहे. तू भूमिपुत्र भौम म्हणजे मंगळ आहेस, वर माग. मग तो भूमिपुत्र मंगळ गणपतीला म्हणाला, देवा, मला धनसंपत्ती नको, महान कीर्ती नको, काहीही नको, मला फक्त मुक्ती द्या. तुमच्या रूपात मला विलीन करा. गणेश देवा म्हणाले, ठीक आहे, तथास्तु. आज मंगळवार, संकट चतुर्थी, आज तू माझ्याशी एकरूप झालास, म्हणून यापुढं मंगळवारी येणाऱ्या संकट चतुर्थीला तुझं नाव अंगारक चतुर्थी हे देण्यात येईल. मंगळवारी भूमिपुत्र मंगळ हा गणेश मूर्तीत विलीन झाला, म्हणून मी गणपतीला आजपासून आता मंगलमूर्ती झालो. भक्ताच्या नावाने देव धन्य झाला. मंगळवारी येणाऱ्या संकट चतुर्थीचं म्हणजे अंगारिक एक व्रत करणाऱ्या स्त्री पुरुष भक्तांना 21 संकट चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य लाभेल. हे व्रत करणाऱ्याने भक्ताचे मनोरथ मी पूर्ण करेन. नंतर तो अंगारक भौम मंगलमूर्ती गणेशाच्या चरणी विलीन झाला. श्री गणेश देवही तेथे गुप्त झाले. नर्मदाच्या गोठ्यांना गणेश रूप मिळाले. ती वार्ता लोकांना कळाली. हजारो भक्त त्या ठिकाणी गेले. त्यांनी गणेश दर्शन घेतले. भारद्वाज मुनीने त्या स्थळी
गेले. आपल्या पुत्राची ती गणेश भक्ताची पाहून धन्य झाले. ज्या कोणास संकट चतुर्थीचे व्रत करायचे असेल त्याने ते अंगारिक चतुर्थीपासून म्हणजेच मंगळवारी येणारी संकट चतुर्थीपासून सुरू करावे. नंतर ते व्रत 4, 7, 11, 21 अशा यथाशक्ती संकल्पनाने करावे. चतुर्थी करून नंतर उद्यापन करावे. तेही शक्य तर अंगारकीलाच करावे. गणेश कृपेने त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. संकटी चतुर्थीचे व्रताचे जे नियम आहेत तेच नियम आणि तोच गणेश चंद्र पूजनाचे विधी सारा तसाच अंगारकी चतुर्थीचाही आहे. फक्त बदल असा की संकट चतुर्थीला नैवेद्य आरतीनंतर त्याच रात्री पूजा विसर्जन करून भोजन पारणे करतात. परंतु अंगारकी व्रत करणाऱ्यांनी त्याच रात्री भोजन करू नये. दुसऱ्या दिवशी पंचमीला सकाळी स्नानानंतर पूजा विसर्जन करून नंतर भोजन पारायण पारण करावे. एवढाच भक्त अंगारकीला ही अंगारकीची कहाणी किंवा पोथी वाचावी. उद्यापनाला यथाशक्ती 4, 7, 11, 21 अशा या पोथीची प्रती भक्तांना वाटावे. त्यांचे पुण्य फार आहे. गणेशदेव सर्वांना प्रसन्न होतील. ही 60 उताराची कहाणी 5 उतार सुफळ संपूर्ण. जय मंगल मूर्ती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर मग आहे अंगारकी चतुर्थी नंतर ही कहाणी नक्की ऐका. कहाणी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ.